नमस्कार. आज आपण कँगन मशीनमध्ये एनहान्सर कसं प्रिपेअर करायचं हे बघणार आहे. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर एनहान्सर बॉटल लागते, जी आपल्याला कंपनीकडून मिळालेली आहे. आणि आपल्याला लागते टाटा साल्ट. हे सुद्धा आपल्याला कुठेही मिळते. तर ह्याच रंगाचं टाटा साल्ट आपल्याला वापरायचं आहे, ऑरेंज कलरची पिशवी. आणि 60 ग्रॅमचा एक माप तुम्हाला लागेल. जसं आता माझ्याकडे मी हे आणून ठेवलेलं आहे 60 ग्रॅमचं माप. तर यामध्येच मी करते आहे, तुम्ही मोजून घेऊ शकता. तर हे मीठ जे आहे 60 ग्रॅम मीठ आपल्याला सुरुवातीला ह्या मापामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता बिलकुल करेक्ट 60 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. त्यापेक्षा कमी पण नाही, त्यापेक्षा जास्त पण नाही. तुम्ही किराणाच्या दुकानामधून 60 ग्रॅम मीठ मोजून आणू शकता. त्याच्या पॅकेट्स बनवून तुम्ही यूज करू शकता. मी इथे हा एक माप वापरते आहे, जे मी रेग्युलरली एनहान्सरसाठी वापरते. तर यामध्ये मला मीठ टाकायचं आहे बघा. आणि ह्या बॉटलमध्ये आपल्याला एवढं पाणी भरायचं आहे, एवढं बरोबर या मापापर्यंत. आणि ते पाणी तुम्हाला क्लीन वॉटर किंवा नळाचं पाणी घ्यायचं आहे. क्लीन वॉटर किंवा नळाचं पाणी. आणि ते पाणी मी यामध्ये काढलेलं ह्या ग्लासमध्ये बघू शकता. आणि हे मीठ मला यामध्ये टाकून द्यायचं आहे 60 ग्रॅम. आता सिंपल आहे एकदम, काही खूप प्रोसेस नाही आहे. याला चांगलं डिझॉल्व होऊ द्यायचं आहे या मिठाला. इथे मीठ इथे डिझॉल्व झालं की लगेच आपण याला गाळून घेणार आहे ह्या कपड्याच्या मदतीने. तर हा 4 पदरी तुम्हाला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मीठ गाळून घ्यायचं आहे. कारण की कुठलेही रेसिड्युअल जे राहतात मिठाचे, ते यामध्ये आपल्याला एनहान्सर टँकमध्ये जाऊ द्यायचे नाही आहेत. तर मीठ पूर्णतः डिझॉल्व झालं की आपल्याला 4 पदरी कॉटनच्या कपड्याने ते गाळून घ्यायचं आहे. सिंपल प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस लगेच 10 मिनिटांमध्ये होते. कुठलाही याला वेळ लागत नाही. आणि एनहान्सर आपल्याला 11.5 pH आणि 2.5 pHचं पाणी देतं. जे पाणी आपल्याला भाजीपाला धुण्यासाठी 11.5 pH आणि 2.5 pH आपल्याला स्टरलायझेशन सॅनिटायझेशनसाठी खूप कामाचं आहे बघा. आपल्याला हा 4 पदरी कपड्याने हे पाणी पूर्णतः गाळून घ्यायचं आहे. आणि न गाळता टाकू नका. खूप जण ही चूक करतात की हे पाणी म्हणतात की न गाळता टाकतो, पण कँगन मशीनला त्यामुळे काही हार्म होऊ शकते. मशीनच्या आतमध्ये मिठाचं जे छोटे बारीक कण असतात ते जाऊ शकतात. तर म्हणून तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे पूर्णतः. आणि आता हे तुमचं एनहान्सर प्रिपेअर झालेलं आहे. कुठलाही वेळ लागला नाही, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हे तुमचं एनहान्सर प्रिपेअर झालं आहे. परत तुम्ही या बॉटलमध्ये काढू शकता बघा. या बॉटलमध्ये तुम्हाला पूर्ण एनहान्सर काढून घ्यायचं आहे. आणि ही बॉटल तुम्हाला नेहमीसाठी सांभाळून ठेवायची आहे. कंपनीकडून आलेली ओरिजिनल एनहान्सरची बॉटल आहे. कंपनीकडे ओरिजिनल एनहान्सर सुद्धा मिळतात जर तुम्ही ऑर्डर केले तर. पण आपण एक मिठाचं पाणी म्हणूनही वापरू शकतो, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही. आता ही एनहान्सर बॉटल तयार झाली आणि ही तुम्हाला एनहान्सरच्या टँकमध्ये टाकायची. आणि तुम्हाला माहिती आहे एनहान्सरची टँक मशीनच्या उजव्या साईडला आहे, जिला काढल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये ही बॉटल वरून असं फिल करू शकतो. हे तुमचं एनहान्सर रेडी आहे. सो चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.